हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू एज्युकल्चर पुणे. मित्रांनो, आपल्याकडे आपण जेव्हा 5वीची स्कॉलरशिपची परीक्षा असेल किंवा त्यानंतर 8वीची स्कॉलरशिपची परीक्षा असेल, एकदा अभ्यासाला सुरुवात करताना काय करायला पाहिजे तर आपण सगळ्यात सुरुवातीला या एक्झामचा पॅटर्न समजून घेतला पाहिजे. एकदा एक्झामचा पॅटर्न समजून घेणं, त्यानंतर सिलेबसचं व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घेणं. सिलेबस समजून घ्यायचं की आपल्याला सिलेबस काय दिलाय, दिलेला जो अभ्यासक्रम आहे त्यातील एक एक पॉईंट वाचायचा, त्यावर कसे प्रश्न विचारले जातात हे प्रश्नपत्रिकांमध्ये बघायचे. म्हणजे जो तिसरा पार्ट आहे तो आहे आपण प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवायच्या आणि या अगोदर परीक्षेने विचारलेले जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवायच्यात. पुन्हा एकदा सांगतो, नंबर 1 आपण पॅटर्न समजून घ्यायचा आहे, नंबर 2 सिलेबस व्यवस्थित वाचायचा आहे आणि तो समजून घ्यायचा आहे, आणि नंबर 3 या अगोदरच्या प्रत्येक वर्षी झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका सोडवायच्यात, त्याच्यामध्ये आलेले प्रश्न समजून घ्यायचे. आणि जो तिसरा पार्ट आहे म्हणजे जो पहिला पार्ट होता किंवा फर्स्ट पॉइंट होता तो म्हणजे पॅटर्न समजून घेणं, म्हणजे किती प्रश्न कोणत्या घटकावरती विचारले जात आहेत. म्हणजे आपल्याकडे बुद्धिमापन असेल, गणित असेल, इंग्लिश असेल किंवा मग तुमचं मराठी लँग्वेज असेल, या प्रत्येक घटकावर किती प्रश्न विचारले जातात, त्यानुसार आपण किती वेळ कोणत्या घटकाला द्यायचा आहे हे प्रत्येकाने ठरवायचंय त्याच्या अभ्यासाच्या पद्धतीप्रमाणे. नंबर 2 सिलेबस समजून घेताना, मग आता सिलेबस समजून जेव्हा घ्यायचा आहे तेव्हा आमच्या साईडने आम्ही सुद्धा एज्युकल्चरद्वारे, म्हणजे एज्युकल्चरच्या युट्यूब चॅनेलला असेल किंवा एज्युकल्चरच्या ऍप्लिकेशनवरती असेल, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईलच, तिथं सुद्धा एकदा सिलेबस व्यवस्थित डिकोड केलेला असेल, म्हणजे तो तुम्हाला समजून सांगितलेला असेल, त्यामुळे तेही लेक्चर पाहून घ्या. आणि प्रत्येक वर्षीच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्याचं एकदा विश्लेषण समजून घ्या. इंग्लिशचं विश्लेषण माझ्याद्वारे या तुमच्यापर्यंत पोहोचेलच. मॅथ्स रीडिंगच्या बाबतीत अभिषेक सर बाकीचं घेतीलच. ओके, चला आपण आज जी प्रश्नपत्रिका आणि ज्याचं विश्लेषण पाहणार आहोत, 2024 साली फेब्रुवारी 2024 मध्ये जी परीक्षा झालेली होती त्यातील इंग्लिश या घटकावर विचारल्या गेलेल्या 25 प्रश्नांचं एक विश्लेषण पाहणार आहोत. ते समजून घेऊयात की प्रश्न कसे होते. ओके, 2024 मध्ये झालेली परीक्षा फेब्रुवारी 2024, 5वीला असताना जी स्कॉलरशिपची परीक्षा होते, 5वीची स्कॉलरशिपची परीक्षा, त्याच्यासाठीचं हे विश्लेषण आहे. प्रश्न बघा, प्रश्न समजून घ्या. प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि मग उत्तराकडे जायचंय. अगोदर प्रश्न समजला तरच तुम्ही त्या उत्तरावरती काहीतरी विचार तरी करू शकाल, या ऑप्शन्स वरती काहीतरी विचार तरी करू शकाल. एकदम लक्षपूर्वक प्रश्न वाचायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 बघा, चूज द इनकरेक्ट ऑप्शन्स. इनकरेक्ट विचारलंय बरं का, करेक्ट नाही विचारलंय, इनकरेक्ट विचारलंय. मग आता त्याला अंडरलाईन करा आणि लगेच आता पुढे जाऊयात. इनकरेक्ट विचारलं तर इनकरेक्ट. द क्लॉक शोज द टाइम. जी क्लॉक दिली आहे ही किती वाजलेत घड्याळामध्ये ते सांगितले. म्हणजे काय करायचं आपण, आता एक प्रश्न आपण असा जर पाहिला, असेच प्रश्न आपल्याला दरवर्षी दिसतात, एक प्रश्न असा येतोय, मग आपण व्यवस्थित घड्याळ समजून घ्यायचं. इंग्लिशमध्ये किती वाजल्यावर ते कसं सांगण्याची पद्धत आहे ते समजून घ्यायचं. आता बघा मराठीमध्ये तर तुम्ही सांगू शकाल किती वाजलेत, 4:45 वाजलेत. एक काय म्हणणार आपण, 4:45 वाजलेत. आणखी काय म्हणणार, 4:45 झालेत. आणखी काय म्हणणार, 5:15 बाकी आहेत. बरोबर, असेच म्हणणार. असे 3 प्रकारे सांगू शकतो. आता एक एक ऑप्शन बघा बरं. त्यांनी इनकरेक्ट विचारलं म्हणजे 3 करेक्ट असणार, कोणतं तरी एक इनकरेक्ट असणार. बघा, 4:45. आता इंग्लिशमध्ये जेव्हा 4:45 असं आपण म्हणतो याचा अर्थ काय असतो बघा, म्हणजे हे घड्याळ आहे. थोडक्यात इथं 15 मिनिटं होतात. इथूनच जर सुरुवात केली इथपर्यंत 15 मिनिटं, इथून सुरुवात करून इथपर्यंत 30 मिनिटं, इथूनच पुन्हा आपण सुरुवात करतो आणि इथपर्यंत जेव्हा येतो तेव्हा होतात, हे बघा 15 मिनिटं इथं होतात इथपर्यंतच. मग हे सगळं इथपर्यंत 15, इथून जेव्हा इथपर्यंत येऊ तोपर्यंत 30 मिनिटं, आणि त्यानंतर इथपासून इथपर्यंत 45 मिनिटं. बरोबर. आणि जर आपण पुढे जर गेलो इथपर्यंत तर 60 मिनिट्स. बरोबर का, म्हणजे 1 तास. मग आता समजून घ्या, हे जे घड्याळ आहे या घड्याळामध्ये जेव्हा हा एक पार्ट असतो ना, एक हा दुसरा पार्ट, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा, मग 1 तास असेल त्याचे 4 भाग जर केले, 1 तास
त्या एका तासाचे 4 भाग जर केले तर प्रत्येक भागाला आपण क्वार्टर म्हणतो. म्हणजे एक भाकरी आहे, त्या भाकरीला जे चतकोर म्हणतो ना आपण, चतकोर भागाकार म्हणजे 25% टक्क्यांमध्ये जर बोलायचं म्हटलं तर ते जे चतकोर असते ना त्याला आपण क्वार्टर म्हणतो. बरोबर. मग आता बघा त्यांनी काय म्हटलंय, क्वार्टर टू 5. इंग्लिश मध्ये जेव्हा आता 5 वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत, बघा बरं का, 5 वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत. इंग्लिश मध्ये ते सांगताना आपण काय म्हणतो, QUARTER, क्वार्टर टू. आणि जे वाजायला बाकी असतात तो आकडा पुढे येणार. इथं 5 वाजायला 1 क्वार्टर बाकी आहे म्हणजे क्वार्टर टू 5. 5 वाजायला हा 1 क्वार्टर बाकी आहे. आलं का लक्षात? याला आपण क्वार्टर म्हणतो. बरोबर का? ते घ्यायचं वाला क्वार्टर नाही, गावाकडे लोक घेतात ना क्वार्टर, ते वाला नाही हा. अर्थात तोही अर्थ तोच आहे. आलं लक्षात? क्वार्टर टू 5. क्वार्टर टू 5 बरोबर आहे. 5 वाजायला 1 क्वार्टर बाकी आहे म्हणजे हा बरोबर आहे. आपण इथं नाही, इथं समजूयात की हा बरोबर आहे. नंतर बघा 3 quarters past 4. बघा past 4 म्हणजे 4 वाजल्याच्या नंतर. 4 वाजल्याच्या नंतर त्यांनी काय म्हटलंय, 3 quarters. आता बरोबरच तर आहे. हे बघा 4 वाजले, इथं 4 वाजले होते. 4 वाजल्यानंतर हा 1 क्वार्टर झाला, हा 1 क्वार्टर झाला आणि इथून इथपर्यंत 1 क्वार्टर झाला म्हणजे 3 quarters past 4. 4 वाजल्याच्या नंतर 3 quarters. म्हणजे हे सुद्धा बरोबर सांगतंय घड्याळामध्ये किती वाजलेत ते. गेटिंग इट? नेक्स्ट ऑप्शन बघूयात आपण. 2 quarters past 4 असं जर असतं, आता बघा म्हणजे काय, पास्ट 4 म्हटलंय म्हणजे 5 वाजल्या, सॉरी पास्ट 5 म्हटलंय. 5 वाजल्याच्या नंतर 2 quarters म्हटले. मग कसं घड्याळामध्ये कसं दाखवलं असतं बघा बरं. हे बघा इथं 3, 4, 5 आणि इथं 6. मग आपला जो तास काटा असता त्याला आपण थोडं छोटा करूयात. तास काटा तुमचा आर हँड हा इथं याने 5 दाखवलेले असते. 5ही नाही, 5च्या पुढे गेलेला असता, राईट. 2 quarters म्हटल्याच्या नंतर हा आर हँड त्याने दाखवला असतो 5:30च्या इथं आणि 2 quarters म्हटलं मिनिट हँड जो आहे तो आला असता 6 वर. म्हणजे हा 1 क्वार्टर आणि इथून इथपर्यंत 1 क्वार्टर. आलं का लक्षात? 2 quarters past 5 म्हणजे 5:30 वाजलेले असते, 4:45 नाही. म्हणजे इथं यांनी जे दाखवलंय हे बरोबर होता, तो बरोबर आहे, हा चुकीचा आहे. आणि आपण आणखी एक जो राहिला तो सुद्धा चेक करूयात. ऑप्शन नंबर 4, 45 minutes past 4. बघा 4 वाजल्याच्या नंतर 45 minutes घड्याळामध्ये बरोबर आहे. 4 वाजून गेले आणि 4 वाजल्याच्या नंतर इथून जर पकडलं 15, इथपर्यंत 30 आणि इथपर्यंत 45. 4 वाजून 45 मिनिट. समजतंय? म्हणजे हे 3 ऑप्शन्स बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 1, 2, 4 हे 3 ऑप्शन्स बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 इज इनकरेक्ट. मग आपल्याला त्यांनी इनकरेक्ट ऑप्शन विचारलेला आहे, बरोबर. मग आपला आन्सर काय असेल पाहिजे, आन्सर नंबर 3. ऑप्शन नंबर 3 हे काय असेल आपलं आन्सर असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. प्रत्येक वेळी प्रश्न समजून घ्यायचा. मागचा प्रश्न कशावरती होता, घड्याळावरती होता, बरोबर. मग घड्याळ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. इंग्लिश मध्ये किती वाजल्यावर काय म्हणतात. ओके. नेक्स्ट बघा, चूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द एंड ऑफ द सेंटेन्स. आता एक सेंटेन्स दिलेला आहे, दॅट्स अन एक्सलंट आयडिया. दॅट इज अन, आता हे जे यस आहे ना हे याला म्हणतात अपोस्ट्रोफी. हे जे दिसते ना ब्लॅक हे आहे अपोस्ट्रोफी. हे एखादा शब्द असतो त्याच्या इथे डोक्यावरती असं केलेलं असतं त्याला म्हणतात अपोस्ट्रॉफ. ओके. दॅट्स अन एक्सलंट आयडिया. आता आपल्याला कुठं इथं जरी सिंगल युनायटेड दिलेला असला तरी सुद्धा काहींना असं वाटू शकतं की शेवटी काय येईल, एक्सक्लेमेशन येईल. हा तर नाहीये, प्रश्न विचारलेला नाहीये, बरोबर का. कॉमा द्यायला काय 2-3 गोष्टी त्यांना सांगायच्या नाहीयेत की हे एक, नंतर कॉमा, नंतर दुसरी गोष्ट, नंतर कॉमा, नंतर तिसरी गोष्ट, नंतर कॉमा, नंतर पुढे असं सांगत नाही चालले. ते एक वाक्य आहे त्याच्यामुळे कॉमा सुद्धा येणार नाही. पुढे आहे फुल स्टॉप आणि एक्सक्लेमेशन मार्क. आता या दोघांमध्ये तुम्ही काय सिलेक्ट कराल. आता बघा एक्सक्लेमेशन मार्क जर द्यायचा असता तर काहीतरी भावना वगैरे तुम्हाला दाखवलेली असते की मी बोलतोय, उद्गार म्हणतो ना आपण त्याला, ते. मग इथं फार असं काही नाही की एखादी भावनाच उचंबळून आली आणि ती व्यक्त केली, असं नाही.
तसं जेव्हा असेल तरच आपण एक्सक्लेमेशन मार्क देतो. अदरवाईज हे एक सेंटेन्स आहे, सेंटेन्सच्या शेवटी काय यायला पाहिजे? पूर्णविराम, फुल स्टॉप. म्हणून आन्सर ऑप्शन 3 मध्ये काय दिलं त्यांनी? फुल स्टॉप. आणि तेच आपलं आन्सर असेल, उत्तर असेल. बरोबर. चला नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. वी शुड कट आवर हेअर. आता बघा, असा जेव्हा प्रश्न येईल, मी नेहमी सांगतो आपल्याला करायचंय काय? आपल्याला प्रत्येक प्रश्न जो विचारला जातोय त्यामध्ये काय विचारलं जात आहे आणि तो प्रश्न काय आहे, त्याच्यावरती लॉजिक काय आहे आणि त्या संबंधाने लगेच तयारीला घ्यायचा आहे तो टॉपिक. ओके. आता हा प्रश्न काय? वी शुड कट आवर हेअर आणि पुढे डॅश डॅश केलंय. मग इथे सांगायचं आपल्याला या 4 पैकी कोणता शब्द येईल. मग कोणताही शब्द जेव्हा तुम्हाला इथे टाकून बघायचा आहे त्यावेळेस तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहित पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही शब्द पाठांतर करणे असेल किंवा शब्द समजून घेणे वगैरे असेल, हे तुमचा नेहमीच्या अभ्यासाचा भाग येतो. मग आता बघा बरं, वी शुड कट आवर हेअर. आपण आपले केस कापले पाहिजेत. बरोबर. पण कसे कापले पाहिजेत? हार्डली. या हार्डलीचा अर्थ आहे क्वचित. मग आपण जर आपल्या क्वचित जर केस कापत राहिलो तर भोंदू बाबासारखे वगैरे असे केस वाढून बसू ना, फार क्वचित कापतोय वगैरे, म्हणजे असे पाठीमागे चाललेत केस, समोर दाढी वाढली वगैरे, असं होईल ना. त्यामुळे क्वचित कापून नाही चालणार. पुढे बघा, रेग्युलरली. आपण आपले केस सातत्याने कापत राहिलं पाहिजे, ठराविक दिवसानंतर कापले पाहिजे. बरोबर. मग ते व्यवस्थित वाटतं. टेरिबली, एकदम धोकादायकपणे. हा धोकादायकपणे होऊ शकतं का बरं? हा, आपण आपले केस धोकादायकपणे कापले पाहिजेत, आपण आपले केस सातत्याने कापले पाहिजेत. आपण आपले केस रिसेंटली म्हणजे हल्ली, अलीकडे. या रिसेंटलीचा तसं इथं काय मिनिंग लागत नाहीये, इलॉजिकल होऊन जाईल ते सगळं. राईट. एक शब्द आहे जो इथं फिट होऊ शकतो, तो कोणता आहे बघा? वी शुड कट आवर हेअर रेग्युलरली. आपण आपले केस सातत्याने कापले पाहिजेत. मग आता तुम्हाला सांगतो, जेव्हा आपल्याला या ठिकाणी असं फिल इन द ब्लँक वगैरे भरायचं असतं ना, त्यावेळेस एक एक शब्द त्याच्यामध्ये टाकून बघायचा. कोणता शब्द यूज केल्याने सेंटेन्स मिनिंगफुल बनेल, एकदम चांगलं सेंटेन्स बनेल, त्याला काहीतरी अर्थ येईल. गेटिंग इट? अदरवाईज मग तुम्ही कोणताही शब्द टाकला तर त्याला काही अर्थ बनणार नाही. आपला आन्सर काय असेल? वी शुड कट आवर हेअर रेग्युलरली. आपण आपले केस सातत्याने कापले पाहिजे. चला नेक्स्ट. आता बघा, क्वेश्चन इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन 4 and 5. 2 प्रश्नांसाठी हे अशा प्रकारे काय केलेलं, डिझाईन आणि माहिती वगैरे दिली आहे. त्याच्यावरून आपण 2 प्रश्नांचे आन्सर द्यायचे. बघा, असं जेव्हा सांगितलं असेल तेव्हा हे सगळं एकदा वाचून घ्यायचं, व्यवस्थित वाचून घ्यायचं, काहीच अडचण नाही. काय काय सांगितलंय? फ्रेश फ्रुट्स व्हेजिटेबल्स फ्रॉम डेझीज शॉप. फ्रेश फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मिळतील डेझी शॉप मध्ये. लो प्राइस आहे. हेल्थ इज वेल्थ असं पण त्यांनी सांगितलंय. हेल्दी आहे ते, ज्युसी आहे आणि टेस्टी आहे. नंतर काय म्हणतात? फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स 59 मिनी स्ट्रीट ट्रीची किंवा त्रिची. आता हे तिथे काय ठिकाण वगैरे सांगितले आणि डिझाईन वगैरे आहेत, थोडीशी माहिती दिली. इथे लोगो वगैरे किंवा मोटो दिलेला आहे त्यांचा. आपण प्रश्न वाचायचे आणि याच्यावरून उत्तर द्यायचे. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. प्रश्न बघा, दिस ऍडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन. ही ऍडव्हर्टाइजमेंट कशाची आहे? आता याच्यामध्ये शोधा बरं. फ्रुट्स अँड मीट. फ्रूटचा शब्द आलाय, पण मीट म्हणजे मटन. मटनाचा काय उल्लेख आहे का? अजिबात नाही. फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सचा आहे, मग हे होणार नाही. वेगन अँड डेअरी. डेअरीचा इथे कुठे उल्लेखच नाहीये तसा, आणि वेगनचा काय तसं बोललं गेलेलं नाही. डेअरीचा संबंध नाहीये. डेअरी हा तिने एक्स्ट्रा शब्द आणलाय कुठून तरी. हे डेझी आहे बरं का, डेझी शॉप म्हणजे त्या व्यक्तीचं नाव, त्यांचं शॉप असं आहे ते. फ्रुट्स अँड स्मूदी. हे स्मूदी काय, काही संबंध नाहीये. फ्रुट्स आहे परंतु स्मूदी नाही, याचा काही संबंध नाही, म्हणजे हेही होणार नाही. नंबर 4 ला काय राहिले बघा, व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. त्यांनी तेच तर सांगितलंय, फ्रेश फ्रुट्स व्हेजिटेबल्स. मग व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स हेच तर आपल्याला पाहिजे. दिस ऍडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. समजलं? चलो, दिस इज द आन्सर. हे आपलं काय असेल, उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न घेऊया. सिलेक्ट द मोटो फॉर द ऍडव्हर्टाइजमेंट. ही एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे आणि त्याला मोटो काय दिलेला आहे. आता ती ऍडव्हर्टाइजमेंट व्यवस्थित वाचली ना
लगेच तुमच्यापर्यंत तो मोठो सुद्धा पोहोचून जाईल. फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स फ्रॉम डेजी शॉप ही ती माहिती सांगितली आहे. लो प्राइस ही एक माहिती आहे. परंतु तुम्ही तुमच्या वाचनात वगैरे कधी ना कधी ऐकलेलं असेल, हेल्थ इज वेल्थ, हा एक मोठो दिलेला आहे. मग याच्यामध्ये कुठे ऑप्शन मध्ये बघा, हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज वेल्थ हा एक मोठो दिलेला आहे. मग तेच तर आपला आन्सर आहे. जर त्याच ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये माहिती दिलेली आहे तर तेच आपल्याला आन्सर म्हणून सांगायचंय. इंग्लिश विषयाचं फार सोपं आहे बघा. म्हणजे आमचे एक सर म्हणायचे की देवीलाच घ्यायचं आणि देवीला द्यायचं, त्याच्यातच सगळं दिलेलं असतं. आपण फक्त त्यात शोधायचे आणि उत्तर द्यायचे. समजलं? चला पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर गिव्हन सेंटेन्स. एक सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्स मध्ये काय चेंजेस करावे लागतील अशा अनुषंगाने तो प्रश्न आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय बदल करायला लागतील ते सांगितले. आता बघा, हुर्रा असं इंग्लिश मध्ये हुर्रे वगैरे, मराठीमध्ये आपण म्हणतो आनंद साजरा करताना वगैरे, राईट. हुर्रे टीचर वी वॉन्ट टू प्ले खो खो. बघा आता जेव्हा एखादं सेंटेन्स, मी तुम्हाला जस्ट माहितीसाठी सांगतो, इथे सांगूयात. हे बघा, एक सेंटेन्स दिलेला असेल, त्या सेंटेन्स मध्ये सुरुवातीला एक वर्ड येईल आणि एक्सक्लेमेशन मार्क येईल. त्यानंतर पुढचा एक सेंटेन्स असेल, त्यावेळेस समजून घ्या, सुरुवातीला आलेला शब्द, त्या शब्दानंतर तुम्ही एक एक्सक्लेमेशन मार्क देताय, बरोबर, उद्गारवाचक चिन्ह देताय आणि त्यानंतर पुढे सेंटेन्स चालू होते. व्याकरणामध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही जे पुढचं सेंटेन्स लिहिताय, या सेंटेन्सचा आणि या सेंटेन्सचा हा शब्द भाग नसतो. म्हणून या शब्दानंतर तुम्ही एक एक्सक्लेमेशन मार्क देताय आणि त्यानंतर पुढचं वाक्य पूर्ण असतं. या वाक्याचा भाग हे शब्द नसतो, हा शब्द नसतो, म्हणून याला सेपरेट कन्सिडर करायचं. जरी आता हे एक संपूर्ण वाक्य असलं, संपूर्ण लाईन असली, तरी सुद्धा हा जो शब्द आहे तो शब्द या पुढच्या वाक्याचा भाग नाहीये, म्हणून त्याला सेपरेट एक एक्सक्लेमेशन मार्क आहे. मग वाक्याची सुरुवात होताना तुम्हाला माहित असेल, वाक्याची सुरुवात होताना जे काही पहिलं अल्फाबेट असतं ते कॅपिटल घ्यावं लागतं. म्हणून एच काय पाहिजे होता, कॅपिटल पाहिजे होता. त्यांनी सांगितलं कॅपिटल एच फॉर हुर्रे, बरोबर. म्हणून हुर्रे या शब्दाचा एच हा कॅपिटल पाहिजे होता, हे बरोबर आहे. कॅपिटल टी फॉर टीचर. आता बघा, या उद्गारवाचक चिन्हानंतर हे एक संपूर्ण वाक्य बनतं, बरोबर. मग कोणत्याही वाक्याचं पहिला जो वर्ड आहे, पहिला शब्द आहे, त्या शब्दाचं पहिलं अल्फाबेट कॅपिटल पाहिजे, म्हणजे टी सुद्धा इथे कॅपिटल पाहिजे, बरोबर का. कॅपिटल टी फॉर टीचर. पण मला सांगा, आन्सर मार्क करताना असं करता येईल का आपल्याला, 1 ला पण बरोबर करायचं, 2 ला पण बरोबर करायचं, असं नाही करता येणार. पुढचे ऑप्शन्स वाचा. कॅपिटल डब्ल्यू फॉर व्ही ला कॅपिटल करण्याची आवश्यकता नाही, हे इनकरेक्ट आहे. पण आता बघा, हे जे ऑप्शन नंबर 4 आहे त्याच्यामध्ये त्यांनी 1 आणि 2 दोन्ही एकत्र केलेलं आहे. म्हणजे आपल्याला मार्क करताना आपण याला मार्क करायचं की याला, या डाऊट मध्ये न राहता हे जे 4 नंबर सांगितलंय ना, याला मार्क करून मोकळे होणार. बघा, कॅपिटल एच फॉर हुर्रे अँड कॅपिटल टी फॉर टीचर. संपला विषय. आपल्याला ज्या 2 गोष्टी पाहिजे होत्या, हुर्रेचा एच कॅपिटल आणि टीचरचा टी कॅपिटल, हे दोन्ही सुद्धा आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये सांगितलेले. म्हणून आपलं उत्तर सुद्धा काय असणार आहे, 4, बरोबर. चलो नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम गिव्हन ऑल्टरनेटिव्ह. आता चूज म्हणजे काय, निवडणे. करेक्ट पेअर म्हणजे काय, योग्य जोडी. फ्रॉम गिव्हन ऑल्टरनेटिव्ह, खालील दिलेले जे ऑप्शन्स आहेत याच्यामधून करेक्ट जोडी निवडायची आपल्याला. आले का लक्षात. मग आता बघा, अ फ्लॉक ऑफ बीज, अ फ्लॉक ऑफ गीज, अ बंडल ऑफ चिल्ड्रन, अ स्वॉर्म ऑफ डॉग्स. पहिले तर प्रश्न सांगतो कशा संबंधी आहे. तुम्ही पाहिलं असेल, आपल्याकडे पक्ष्यांचा थवा असतो, जनावरांचा किंवा प्राण्यांचा कळप असतो, राईट. म्हणतो ना आपण, काय हरणांचा कळप चाललेला होता, पक्ष्यांचा थवा उडत होता, बरोबर. त्याच प्रकारे इंग्लिशमध्ये जे काही शब्द दिलेले आहेत त्यांचा पण ग्रुप जर असेल तर त्याला काय म्हणायचं, याचे काही शब्द आहेत ठरलेले. मग आता ही बीज म्हणजे काय, माशा किंवा मधु, त्याला आपण काय म्हणतो, मधमाशा, राईट, मधुमक्षिका. आता हे जे बीज आहेत
यांचा जो ग्रुप असतो त्याला फ्लॉक नाही म्हणत, थवा नाही म्हणत, त्या माशांचा काय असतो? स्वार्म, SWARM, बरोबर का? आणि याच बरोबर आपल्याकडे ह्या ज्या मधमाशा आहेत यांच्यासाठी सुद्धा स्वार्म तर आहे, किंवा मग आपल्याकडे आणखी एक शब्द असतो HIVE, हाईव्ह, किंवा आणखी एक त्यांचं जे राहण्याचं ठिकाण वगैरे असतं त्याला कॉलनी असा पण शब्द असतो, COLONY, कॉलनी. आले का लक्षात? पण हे चुकीचं आहे, कारण मधुमाशांचा फ्लॉक नसतो. फ्लॉक म्हणजे थवा वगैरे असं काहीतरी नसतं. ओके ओके, नेक्स्ट बघा, अ फ्लॉक ऑफ गीज. गीज म्हणजे काय? GOOSE, गूज म्हणजे हंस, त्याचं प्लुरल आहे गीज, अनेक वचन. मग जे हंस असतो किंवा हंसासारखे जे पक्षी आहेत त्यांचा जो ग्रुप असतो त्याला आपण फ्लॉक म्हणतो. आले का लक्षात? अ फ्लॉक ऑफ गीज. मग आपल्याला ही जोडी बरोबर भेटली, फ्लॉक ऑफ गीज. पहिली इनकरेक्ट आहे, अ फ्लॉक ऑफ गीज हे बरोबर आहे. थर्ड बघा, अ बंडल ऑफ चिल्ड्रन. चिल्ड्रन म्हणजे जर मुलं असतील तर त्या मुलांचा बंडल कसा असेल? बंडल नाही, मुलांचा काय असणार? ग्रुप असणार, बरोबर का? अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन. म्हणून नंबर 3 इज इनकरेक्ट, ते चुकीचं आहे. पुढचं बघा, नंबर 4 काय सांगतंय? अ स्वॉर्म ऑफ डॉग्स. हे जे डॉग्स आहेत, कुत्रे, यांचा स्वॉर्म नाहीये. म्हणजे हे स्वॉर्म कशासाठी आहे? जर मासे असतील, आपण पाण्यातील मासा जो म्हणतो ना, माशांचा ग्रुप असेल तर त्याला स्वॉर्म म्हणतात, किंवा मग बीज असतील तर त्यांचा पण ते ग्रुप उडत उडत जातो ना, त्याला स्वॉर्म असं म्हणतात, राईट? आता हे जे डॉग्स असतात यांचा जर ग्रुप असेल तर त्याला आपण ए पॅक, PACK, ए पॅक ऑफ डॉग्स असं म्हणतो बघा. त्याच्यामुळे हे त्यांनी स्वॉर्म वापरलेलं आहे, हे इनकरेक्ट होईल. आले का लक्षात? 1, 3 and 4 आर इनकरेक्ट, 2 इज करेक्ट. म्हणजे नंबर 2 हे काय आहे? बरोबर उत्तर आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा, प्रश्न समजून घ्यायचा आणि त्यानंतर ऑप्शन्स कडे जायचं. पुढचा प्रश्न बघा, पिक आउट द मिसिंग कलर ऑफ अ रेनबो. रेनबो जो आहे, रेनबो, इंद्रधनुष्य असं जे आपण म्हणतो, पाऊस वगैरे पडण्याच्या थोडं अगोदर, किंवा नाही, नॉट थोडं अगोदर, पाऊस पडल्याच्या नंतर आपल्याला रेनबो दिसतो बघा, इंद्रधनुष्य दिसतो. तो का दिसतो वगैरे ते सायन्स वाले तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतील. माझं सायन्स व्यवस्थित नाहीये, तितकंसं चांगलं नाही, 11वीत सायन्स सोडून दिलंय, त्यामुळे मग रेनबो कॉन्सेप्ट काय आहे वगैरे मी सांगू शकणार नाही. गावाकडे फक्त असतं ना, पाऊस पडल्याच्या नंतर जो दिसतो तो रेनबो आहे, इंद्रधनुष्य आहे, एवढं मी सांगू शकेल. आता बघा, लक्षात जे ठेवायचे ते एवढंच, रेनबो मध्ये किती कलर आहेत? 7 कलर आहेत, बरोबर का? सप्तरंगी असतो इंद्रधनुष्य, असा दिसणार वगैरे आपल्याला, राईट? मग याच्यामध्ये असणाऱ्या कलर जे आहेत ते त्यांची इनिशियल्स घेऊन एक शब्द बनतो बघा, VIBGYOR, विबगर. आले का लक्षात? VIBGYOR. 1 2 3 4 5 6 आणि 7 झाले का? 7 कलर. आता त्यांनी काय केलं? रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, डॅश डॅश अँड व्हायलेट असे त्यांनी 6 दिले आणि एक गायब केला. मग आता बघा बरं, व्ही फॉर व्हायलेट आलाय, बरोबर का? नंतर त्यांनी एक गायब केलाय, ब्ल्यू आहे का? येस, ब्ल्यू आलाय. ग्रीन आलाय, राईट? ग्रीन म्हटलं त्यांनी G आलाय. येलो म्हटलं त्यांनी Y आलाय. त्यानंतर ऑरेंज म्हटलंय O आला. रेड म्हटलं R आला. कोणता एक अल्फाबेट यातील आला नाहीये? हा राहिला आय पासून कोणता शब्द तयार होतोय? कोणता आहे? इंडिगो. मग त्यांनी फक्त कोणता स्किप केला होता? विबगर मधला इंडिगो स्किप केला होता, म्हणून हे काय असेल? आपला आन्सर असेल. आता मी तुम्हाला सांगतो, इंद्रधनुष्यामध्ये जे 7 कलर असतात ते 7 कलर लक्षात ठेवण्यासाठी ही एक ट्रिक आहे. विबगर, VIBGYOR, विबगर किंवा विबगर काय म्हणायचं तुम्हाला? आलं लक्षात? चला, त्यांनी फक्त एक शब्द स्किप केला. मला असं समजलंय किंवा पूर्ण अंडरस्टँड केल्याच्या नंतर, प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस केल्याच्या नंतर, तुमची जी 5वीची प्रश्नपत्रिका आहे
स्कॉलरशिपची परीक्षा आहे ती, आणि 8वीची स्कॉलरशिपची परीक्षा. याच्यामध्ये तुम्ही किती तुमचं डोकं वापरून त्या प्रश्नांना अटेम्प्ट करता एवढंच आहे. पाठांतराचा जास्त भाग नाहीये किंवा तुम्हाला सगळंच यायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमचं फक्त काय करायचंय, आजपर्यंत 5वी पर्यंत शिकताना वगैरे आजूबाजूला जे पाहताय त्यावरून प्रश्नांची उत्तरं द्यायची. फक्त तुम्हाला त्यावेळेस प्रश्न समजला पाहिजे आणि प्रश्न समजावा म्हणून आपण हे जे पाहतोय ते सुरू आहे बघा. क्वेश्चन नंबर 9, चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ अंडरलाइंड वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. एक सेंटेन्स दिलंय, त्याच्यामध्ये अंडरलाईन केले हे 2 शब्द आहे, यांचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होईल हे त्यांनी विचारले. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय असतो बघा, डू नॉट असं जर म्हटलं तर याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय तयार होतं, तर आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो, डोंट. बरोबर आहे का? जसं डीड नॉट असेल, डीड नॉट, याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप 2 शब्दांना एकत्रित करून. डीड नॉटचं काय तयार होणार, DIDN अपॉस्ट्रॉफ देणार आणि टी, डिडंट. बरोबर का? डू नॉट, डोंट, डीड नॉट, डिडंट. राईट? तशाच प्रकारे आता बघा, आय एम नॉट इंटरेस्टेड. आता हा जो एम नॉट आहे, एम नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड करताना AM अपॉस्ट्रॉफी टी, एम्ट असं वगैरे होत नाही, म्हणून नंबर 3 गेला. बरोबर? एम नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड असा तयार होतो बघा, एम नॉट याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार होतो AREN अपॉस्ट्रॉफी टी, आर्न्ट. एम नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म एमंट असा होत नाही, तर तो आर नॉट, आणि त्याचं कॉन्ट्रॅक्टेड जसं तयार होतं आरंट किंवा त्याला आर्न्ट असं म्हणतात, तशा प्रकारे तयार. स्पेलिंग दिले ते बघा, AREN अपॉस्ट्रॉफी टी. मग आन्सर काय तयार झालं, नंबर 1 AREN अपॉस्ट्रॉफी टी. नंबर 4 बघा, AREN टी आणि नंतर अपॉस्ट्रॉफ दिलाय, त्याच्यामुळे हे चुकलं. बरोबर का? 3 आणि 4 चुकीचं आहे, 1 बरोबर आहे. परंतु आपण विचार करू नंबर 2 ला काय दिलंय त्यांनी. नंबर 2च्या ठिकाणी आता हे पुसतो मी आणि तुम्हाला समजून सांगतो की काय गोंधळ झालाय. यांच्याकडून गोंधळ असा झाला, हा ऑप्शन चुकीचा आहे, हा ऑप्शन चुकीचा आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, आरंट. एम नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आरंट असा आहे, परंतु नंबर 2 ला काय दिलंय त्यांनी, AIN अपॉस्ट्रॉफ टी, एंट. स्पोकन इंग्लिश मध्ये बघा आता डू नॉट साठी सुद्धा एंट वापरतात. हॅव नॉट साठी सुद्धा एंट वापरतात. हॅज नॉट साठी सुद्धा एंट वापरतात. आलं का लक्षात? डज नॉट घेतलं ना, डज नॉट, डज नॉट याच्यासाठी सुद्धा एंट वापरतात. आणखी सांगतो तुम्हाला, एम नॉट असेल ना, याच्यासाठी सुद्धा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणून एम नॉट, याच्यासाठी सुद्धा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणून एंट वापरतात. मग एम नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म एंट पण तयार होतोय. बरोबर का? एम नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म एंट असा सुद्धा तयार होतो स्पोकन इंग्लिश मध्ये किंवा स्लँग लँग्वेज मध्ये. मग हा तर बरोबर आहेच, पण हा पण चुकीचा नाही, हा सुद्धा बरोबर आहे. मग 2 उत्तर देता येतील का आपल्याला? नाही देता येत, म्हणून हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत, 1 आणि 2. त्याच्यामुळे हा प्रश्न रद्द करावा लागला. समजतंय का? क्वेश्चन नंबर 9 हा कॅन्सल करण्यात आला बघा. काय केलंय? रद्द केलाय प्रश्न. का रद्द केलाय? एम नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म संक्षिप्त रूप आरंट असं तयार होतं. त्याचबरोबर एम नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म एंट, AIN अपॉस्ट्रॉफी टी, एंट असा सुद्धा तयार होतो. म्हणजे हा, म्हणून याचे 2 उत्तर निघत होते आणि हे 2 उत्तर निघत असल्याने हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. चलो
नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक. आता आपल्याला रिकामी जागा भरायची. ग्रामरच्या अँगलने जर बघायला गेलं तर तुम्हाला ग्रामरचे जास्तीत जास्त प्रश्न जर पाहिलं आर्टिकलवरती विचारले जातात. आर्टिकल टॉपिक हा सुद्धा आर्टिकलवरचा प्रश्न आहे. आर्टिकलवरती प्रश्न आहेत. एखादा प्रश्न टेन्स वरती भेटतो, एखादा व्हर्बच्या फॉर्म वरती भेटतो, म्हणजे कोणता फॉर्म कधी येईल, म्हणजे अगेन टेन्स आणि व्हर्ब या अनुषंगाने. त्यामुळे आर्टिकल्स व्यवस्थित करा, टेन्सचा पार्ट व्यवस्थित करा, समजते. आणि व्हर्ब मध्ये ऍक्शन वर्ड्स ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे असे व्हर्ब्स, ऍडजेक्टिव्ह, नाउन या अनुषंगाने पार्ट्स ऑफ स्पीच थोडक्यात त्याच्यावरती प्रश्न आहे. त्याच्यामुळे ते घटक व्यवस्थित करायचे. फ्रान्स इज डॅश डॅश युरोपियन कंट्री. मग फ्रान्स इज, आता इथं तर ई दिसतोय, मग लगेच आपलं गणित चालू होतं साधं सोपं. काय AEIOU यांनी जर एखाद्या शब्दाची सुरुवात झाली असेल तर मग त्याच्या अगोदर आपण एन हे आर्टिकल वापरायचं. असं एक आपलं बेधडक ठरलेलं असतं की असं असं करायचं. पण तसं नाही होणार. का नाही होणार? प्रत्येक वेळी ते होत नाही. आपण या या अल्फाबेटकडे पाहायचं नाही, त्याच्या उच्चाराकडे बघायचं. त्याचा उच्चार जर स्वरांसारखा होत असेल, पुन्हा बघा जो शब्द दिलेला आहे या शब्दाचा सुरुवात जर उच्चार जो आहे तो स्वरांसारखा जर होत असेल तर एन येईल. तो जर व्यंजनांसारखा झाला तर ए हे आर्टिकल वापरावं लागेल. समजताय का? मग आता बघा, फ्रान्स इज एन युरोपियन कंट्री येईल, दचा तर संबंध नाहीये. फ्रान्स इज, आता बघा नो आर्टिकल म्हणताय. नो आर्टिकल का येणार नाही सांगतो तुम्हाला. आर्टिकल कधी वापरायचं असतं? जेव्हा समोरची दिलेली जी गोष्ट आहे ती जर सिंगल काउंटेबल जर असेल, एक, आणि ती त्याला आपण काउंट जर करू शकत असो तर आपण ए किंवा एन यापैकी कोणतं तरी एक इनडेफिनेट आर्टिकल वापरू शकतो. हे दोन्ही इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत. द हे डेफिनेट आर्टिकल आहे. सिंगल काउंटेबल नाउन जर असेल तर कंट्री एकच आहे, एक आहे, काउंट करता येते, म्हणजे या दोन्हीपैकी कोणतं तरी एक वापरायचा. म्हणजे हा ऑप्शन सुद्धा गेला. नो आर्टिकलचा काय संबंध? वापरावं तर लागणार आहे कोणता ना कोणता. मग आता बघा AEIOU पैकी ई जरी असला तर मग इथे एन वापरायचा का? फ्रान्स इज एन युरोपियन कंट्री नाही. एन का नाही वापरायचा? त्याचा उच्चार जर स्वरांसारखा असेल, आलं का लक्षात? उच्चार जर स्वरांसारखा असेल तर एनचा वापर होणार. जर तो व्यंजनांसारखा असेल तर ए या आर्टिकलचा वापर होणार. आता इथं जरी ईने सुरुवात होत असली तरी आपण त्याचा उच्चार कसा करतो? युरोपियन असा उच्चार करणार की नाही? युरोपियन, बरोबर का? मग हा काय स्वरांसारखा उच्चार आहे का? नाही, व्यंजनांसारखा आहे. व्यंजनांसारखा उच्चार असल्यामुळे आपण एनचा वापर न करता एचा वापर करणार आणि हे आपलं काय आहे? आन्सर आहे. समजतंय? ते उच्चारावरून ठरवायचं, त्या शब्दाच्या स्पेलिंग मधील पहिल्या अल्फाबेट नुसार नाही. त्या शब्दाचा उच्चार जर स्वरांसारखा असेल तर तिथं एन हे आर्टिकल येईल. जर व्यंजनांसारखा उच्चार असेल तर त्या ठिकाणी ए हे आर्टिकल वापरायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड फाइंड द आन्सर फ्रॉम द ऑल्टरनेटिव्ह. हे जे ऑल्टरनेटिव्ह दिलेले आहेत 4, हे सगळे डायग्राम व्यवस्थित बघायची आणि त्यानुसार उत्तर काय आहे ते ठरवायचं. मी म्हणतो ना, हे 25 प्रश्न अटेम्प्ट करताना डोक्याला फार ताण द्यायची, काहीतरी आठवण्याची गरज पडत नाही. इथंच बघायचं आणि उत्तर द्यायचं. फोल्ड द पेपर इन द डॅश डॅश डिरेक्शन. आता बघा, हा एक त्यांनी काय दिलाय? ट्रायंगल दिलाय, बरोबर. अशी एक रेष मारलेली आणि त्यांनी असं सांगितलंय त्याला असं फोल्ड करा. म्हणजे हा जो त्रिकोण आहे त्याला इकडच्या साईडला फोल्ड करा. म्हणजे कुठं चाललंय बरं? असं जर म्हटलं आपण असं फोल्ड करा, हे वर चाललंय ना, कळतंय का? वरच्या दिशेने चाललंय. मग साऊथ, तसं जर डिरेक्शन बघा, आता इथं डिरेक्शन दिलं, हे तसं बघायला गेलं तर वर चाललंय, अप, बरोबर. मग आता समजून घ्या, फोल्ड द पेपर इन द डॅश डिरेक्शन. साऊथ ही डिरेक्शन झाली ईस्ट, ही वेस्ट, खाली असते साऊथ आणि वर असते नॉर्थ. आता सांगा बरं उत्तर काय येईल?
फोल्ड द पेपर इन द साऊथ म्हणजे खालच्या डिरेक्शनला फोल्ड करायचंय का नाही, वरच्या डिरेक्शनला फोल्ड करायचंय. अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेला, हे उत्तर होऊ शकेल. साऊथ वेस्ट, साऊथ आणि वेस्ट यांच्यामध्ये या दिशेत फोल्ड करा, इकडे फोल्ड करायला सांगितलंय का नाही, म्हणजे साऊथ वेस्ट हा सुद्धा होणार नाही. डाऊनवर्ड म्हणजे असं खाली फोल्ड करायला सांगितलंय का नाही, त्यांनी सांगताना वरच्या दिशेला फोल्ड करा म्हणून सांगितलंय. येते का लक्षात, हे असं वरती टाका. अपवर्ड, अपवर्ड. आन्सर कळालं. प्रत्येक गोष्ट चेक करून बघायची. ओके. डाऊनवर्ड म्हणजे खाली होईल, इथं काय खाली नाही सांगितलं त्यांनी वर सांगितलं, वर फोल्ड करायला सांगितलं, म्हणून आपलं उत्तर काय असेल, अपवर्ड डिरेक्शन. त्या पेपरला अपवर्डला फोल्ड करायला सांगितलंय. चलो नेक्स्ट. तुम्ही हे जे काही आपले लेक्चर्स चालू आहेत स्कॉलरशिप साठीचे लेक्चर्स, याच्यासाठी टेलिग्रामला एज्युकल्चर स्कूल जरी सर्च केलं तरी तुम्ही पाहू शकाल. आणि त्याचबरोबर आपलं इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ज्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत त्या बॅचेससाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा एज्युकल्चर स्कूल या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा, जॉईन करून ठेवा. त्याचबरोबर युट्यूबला एज्युकल्चर स्कूल नावाचं आपलं जे हेच युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन. परमिशन देतो ना आपण, यस यू कॅन डू धिस, ओके तुम्ही असं करू शकता. हे जे काय परमिशन देणं आहे ते परमिशन याच्यामध्ये कोणतं आहे ते सांगायचं आहे. बघा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन. परमिशन कोणती आहे आपल्याला पहिली गोष्ट तर हे कळायला पाहिजे. परमिशन देणे म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट करण्यास अनुमती देणे, संमती देणे, परमिशन. एक असतं परमिशन, हा तुम्ही असं करा. एक असतो क्वेश्चन, प्रश्न, आपण विचारतो समोरच्याला आणि त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येतं, बरोबर. आता बघा, यू आर वेलकम साधं एक स्टेटमेंट आहे, यू आर वेलकम एक स्टेटमेंट आहे, सेंटेन्स आहे फक्त. आय ड्रिंक वॉटर हे सुद्धा एक सेंटेन्स आहे, त्याच्यामध्ये काय फार असं तीर मारला नाहीये परमिशन देऊन किंवा प्रश्न विचारून. ओके, प्लीज कम इन. मग मी जर कोणाला जर असं विचारलं, मी जर शाळेत आहे आणि शाळेमध्ये मुख्याध्यापक बसलेले आहेत, मुख्याध्यापकांना मी जाऊन विचारतो की मे आय कम इन सर, मी त्याची परमिशन विचारतो की मी आतमध्ये येऊ का. ते म्हणतात प्लीज कम इन, मला परमिशन देतात. कळाली का परमिशन कशाला म्हणायचं, हीच तर परमिशन आहे. यस प्लीज कम इन, समजलं, ही परमिशन आहे. हे दोन फक्त नॉर्मल सेंटेन्सेस आहेत. डोंट मेक नॉइज ही एक ऑर्डर आहे, गोंधळ घालू नका. नॉइज म्हणजे आवाज करणे, गोंगाट करणे, गोंगाट करू नका, आवाज करू नका. डोंट मेक नॉइज, शांत बसा. 4 समजलं. प्लीज कम इन, या आतमध्ये या, ही परमिशन आहे तुम्हाला आतमध्ये येण्यासाठी. यस, चलो समजलंय का उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 13, 14 आणि 15 म्हणजे 13 पासून 15 पर्यंत, 13, 14 आणि 15 या 3 साठी साधारणतः 3 ते 4 ओळींचा एक पॅसेज दिलेला आहे. फार छोटा आहे आणि फार सोपा आहे, त्यामुळे हा पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे. हा जर तुम्ही व्यवस्थित जर वाचला तुमच्या प्रश्नपत्रिकेत तर 3च लाईन्स आहेत. इथं आपल्याकडून स्क्रीनवर घेताना आपण त्याच्या 4 लाईन्स केल्या. 3 ओळींचा एक पॅसेज दिलाय. तो पॅसेज जर व्यवस्थित वाचला तर तुम्हाला 3 प्रश्नांची उत्तरं, मग तुम्हाला असं 3 दिसणार नाही, असं केलं 3 प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देता येतील. ओके, आता बघा अ डिक्शनरी. आता बघा बरं का, रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजे पॅसेज काळजीपूर्वक वाचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या, असा या ओळीचा अर्थ. याच्यामध्ये तुम्ही परीक्षेमध्ये असताना या ओळींवर जास्त वेळ नाही घालवायचा, आता प्रॅक्टिस करायची, हे व्यवस्थित तुमचं झालं पाहिजे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला याचा विचार करण्याची आवश्यकता पडलीच नाही पाहिजे. तुम्ही सरळ या पार्टवरती काय करायचं, लक्ष केंद्रित करायचं. बघा, अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. एखाद्या स्टुडंटसाठी डिक्शनरी इज अ मस्ट, डिक्शनरी मस्ट आहे म्हणजे डिक्शनरी पाहिजेच, असा या सेंटेन्सचा अर्थ. You can begin with simple attractive dictionaries. तुम्ही सुरुवात करताना साध्या, सिंपल, अट्रॅक्टिव्ह, आकर्षक अशा डिक्शनरी वापरा. and then learn to use the more difficult ones later.
आणि त्यानंतर ज्या अवघड डिक्शनरी आहेत त्या वापरायचं शिका. पुढे बघा, सो द नेक्स्ट टाइम यू कम अक्रॉस अ डिफिकल्ट वर्ड, म्हणजे त्यानंतर जर तुम्ही एखाद्या डिफिकल्ट शब्द जर तुमच्या समोर आला तर डोंट फ्रेट, गडबडून जाण्याची आवश्यकता नाही, गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. जस्ट लुक इट अप इन अ डिक्शनरी. लुक इट अप, डिक्शनरी मध्ये फक्त त्या शब्दाला शोधायचं. दॅट्स इट. एवढाच पॅसेज आहे. मग याच्यावरती असणारा पहिला प्रश्न बघा बरं कोणता आहे. व्हॉट इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. काय मस्ट आहे स्टुडंटसाठी? सुरुवातीलाच बघा आलंय, अ डिक्शनरी इज अ मस्ट. अ डिक्शनरी, कळलं का? अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. पहिल्याच वाक्यात पहिल्याच प्रश्नाचं उत्तर आहे. व्हॉट इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट? अ डिक्शनरी. ए मस्टर, डायरी, लायब्ररी याचा काही संबंध आहे का? काहीच नाही. त्यांनी सांगितले अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता पॅराग्राफ तोच आहे, प्रश्न बघा पुढचा. फाइंड द अपोजिट वर्ड फॉर इझी. इझी म्हणजे सोपा. मग या इझी साठी अपोजिट वर्ड विचारलाय. अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्ध अर्थी शब्द. या मी विरुद्ध अर्थी असं लिहिलंय, त्याला विरुद्ध आणि अर्थीला एकत्रित करून विरुद्धार्थी शब्द असं सुद्धा लिहिलं आलं असतं. आता इझी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलाय त्यांनी. काय बघा बरं. वीक म्हणजे काय? कमजोर. जस्ट म्हणजे काय? फक्त. किंवा याचा अर्थ आणखी एक होतो, न्याय्य. डिफिकल्ट म्हणजे अवघड. पुढचे काय? अक्रॉस म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्ही जेव्हा त्या गोष्टीला फेस करता, असा त्याचा वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टनुसार अर्थ आहे. अक्रॉस म्हणजे एकतर आपण म्हणतो ना, हा एक रस्ता आहे, याला या रस्त्याच्या आडवं जाणं म्हणजे याकडे पासून हा रस्ता याकडे पासून तर त्याकडेपर्यंत जाणं, हा अक्रॉस असा सुद्धा शब्द वापरला जातो. तो भाग वेगळा. मग त्यांनी विचारलं इझी म्हणजे सोपा, याचा विरुद्धार्थी शब्द काय? अवघड. म्हणजेच काय? आपल्या पॅसेज मध्ये कोणता शब्द आलाय? डिफिकल्ट. समजलं का? डिफिकल्ट शब्द आलाय म्हणून आपला आन्सर काय असेल? नंबर 3 डिफिकल्ट. अपोजिट वर्ड फॉर इझी इज डिफिकल्ट. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15 बघा. वन कॅन बिगिन विथ डॅश डॅश कॉमा डॅश डॅश डिक्शनरीज. आता आपल्या सेंटेन्स मध्येच त्यांनी सांगितलेलं आहे बरं का, सॉरी आपल्या पॅसेज मध्येच बघा फार क्लिअरली त्यांनी सांगितलंय, यू कॅन बिगिन विथ. तुम्ही कशाने सुरुवात करू शकता? सिंपल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज. सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज तुम्ही सुरुवात करू शकता. मग आपला प्रश्न काय? वन कॅन बिगिन विथ कशाने सुरुवात करू शकता? सिंपल अँड अट्रॅक्टिव्ह म्हणलंय. नंबर 1 लाच आहे सिंपल अँड अट्रॅक्टिव्ह. संपला विषय. बाकीच्याला काय चाळत बसण्याची आवश्यकता आहे का? नाही. जर आपल्याला आपला आन्सर सुरुवातीलाच भेटत असेल तर आपण वेळ वाचू शकतो आणि पुढचे जे आपले याच पेपरमध्ये जे बुद्धिमत्तेचे प्रश्न वगैरे असतील ते प्रश्न अटेम्प्ट करू शकतो. संपला. याच्यावरती जास्त वेळ देण्याची आवश्यकता तशी आहे का? नाही. प्रश्नाचं उत्तर जर निघालं तर जास्त वेळ त्याच्यावरती डोकं खराब करण्याची आवश्यकता नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, मॅच द करेक्ट instructions from the given alternatives. आता इकडे 3 शब्द दिलेत आणि इकडे 3 शब्द दिलेत. याचा अर्थ काय? याच्या जोड्या लावायच्या. यातून एक शब्द घ्यायचा आणि पुढच्यातून एक. समजा याला आपण ए म्हणू, याला बी म्हणू, बरोबर का? ए मधून एक शब्द घ्यायचा आणि बी मधून एक शब्द घ्यायचा आणि 3 शब्दांच्या अशा जोड्या तयार करायच्या. मॅच द करेक्ट इन्स्ट्रक्शन्स. हे यांच्या जोड्या जुळवायच्यात आपल्याला. मग आता बघा बरं, टर्न आपण काय म्हणतो? टर्न राईट, टर्न लेफ्ट, बरोबर की नाही? इकडे वळा, उजव्या साईडला वळा किंवा लेफ्ट साईडला वळा, डाव्या साईडला वळा. मग आपल्याकडे कोणता शब्द आहे? टर्न राईट और टर्न लेफ्ट. टर्न लेफ्ट आहे, मग 1 साठी काय येईल? बी येईल. समजलं का? 1 जो आहे त्याच्यासाठी बी येईल. 2 साठी बघा, 2 आहे क्लाइंब. क्लाइंब म्हणजे चढणे.
मग चढतो आपण, खाली चढतो का नाही, वर झाडावर वगैरे चढतो ना वर. मग क्लाइंब, टर्न लेफ्ट झालं. क्लाइंब अप वर म्हणजे 2 साठी काय येणार, ए येणार. राहिला 3 साठी एकच शब्द राहिला, गो डाऊन. हा जो गो आहे तो सांगतो डाऊन म्हणजे सी आला. मग 1 साठी बी, इथं ए दिलाय, 1 साठी सी दिलाय, इथं सुद्धा 1 साठी सी दिलाय. नंबर 3 ला बघा, 1 साठी बी, 2 साठी ए, 3 साठी सी. हे काय असेल आपला आन्सर असेल. अशा प्रकारे फक्त जोड्या जुळवायच्या. जनरली तुम्ही जर थोडं थोडं दररोज, आता 5वीची परीक्षा आहे, तुम्ही अभ्यास करताना सुरुवातीपासून जर इंग्लिश वाचत राहाल, थोडं थोडं वाचत जर राहाल, तर अशा प्रकारे काही जर फ्रेजल वर्ब्स वगैरे जर आलं, एखादा फ्रेजल वर्ब आली किंवा कलोकेशन्स म्हणून आपण तसं जर आले, तर तुम्हाला अडचण जाणार नाही. म्हणजे टर्न लेफ्ट, गो डाऊन, क्लाइंब अप असं वाटतं तुम्ही लगेच तुमच्या पेअर मॅच होतील आणि तुम्ही पुढे जाऊ शकाल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक्स. जोसेफ हॅज अ ब्रँड डॅश डॅश बायसिकल. आता 4 ऑप्शन दिले, या 4 पैकी कोणता सूट होईल या ठिकाणी बघूयात. रिकामी जागा भरायची. फिल इन द ब्लँक, ब्लँक म्हणजे रिकामी जागा, फिल म्हणजे भरा, रिकामी जागा भरा असा त्याचा अर्थ. KNEW, न्यू म्हणजे काय, KNOW, नो या वर्बचं पास्ट टेन्स आहे ते, KNEW, न्यू. याचा अर्थ आहे माहित असलेला. आले का लक्षात. KNEW, न्यू म्हणजे नवीन, नो म्हणजे नाही, नाव म्हणजे आत्ता. ओके, आत्ता. आता बघा बरं, या 4ही शब्दांपैकी कोणता शब्द सूट होईल. जोसेफ हॅज अ ब्रँड डॅश डॅश बायसिकल. बऱ्याचदा तुम्ही जर ऐकत असाल तर ही हॅज अ न्यू ब्रँड न्यू बायसिकल असं म्हणतात, पण तरी पण आपण कधी कधी आपल्या काहीच कानावरती पडलेलं नाहीये आणि मग ऑप्शन्स मधून जायचंय. मग कसं करणार. जोसेफ हॅज अ ब्रँड डॅश डॅश बायसिकल, नो म्हणते नाही आणि इथं म्हणते आहे, या नोचा संबंधच नाही. नाव म्हणजे जोसेफ हॅज अ ब्रँड आता बायसिकल, जोसेफकडे एक बायसिकल आहे आणि इथं आताचा शब्द टाकून काय अर्थ होणार, काहीच अर्थ लागणार नाहीये, बरोबर. न्यू म्हणजे माहित असलेला, माहित असण्या नसण्याचा संबंध नाहीये. त्यांनी सरळ सरळ सांगितलं की जोसेफकडे बायसिकल आहे. कशी बायसिकल आहे, न्यू. जोसेफ हॅज अ ब्रँड न्यू बायसिकल. चलो, शब्द आपल्याला गाळता आले पाहिजेत, म्हणजे कोणतं आन्सर तिथे सूट होणार नाही, कोणतं वर्ड सूट होणार नाही आणि त्यानुसार आपण ते आन्सर बसवायचे. क्वेश्चन नंबर 18 बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 18. सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट ऍक्शन वर्ड फ्रॉम द गिव्हन टेबल. आता बघा त्यांनी सांगितलं काय, पुन्हा सांगतो, नेहमी समजून घ्यायचं की प्रश्न काय दिला. प्रश्न बघा, सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट ऍक्शन वर्ड म्हटली. या वर्ड्स पैकी जो एक ऍक्शन वर्ड असेल त्याला रायमिंग वर्ड आपल्याला शोधायचा. आता फक्त शब्द आणि त्याचं मिनिंग समजलं पाहिजे एवढं महत्वाचं आहे. डिग म्हणजे काय, DIG, डिग म्हणजे खोदणे. हा काय झाला, इथे ऍक्शन दिसते का नाही, एखादी कृती दिसते, ऍक्शन दिसते, राईट. खोदणे ही ऍक्शन आहे, अगोदर खादणे झालं होतं, खोदणे, राईट. मग खोदणे ही ऍक्शन झालीये म्हणजे हा ऍक्शन वर्ड आहे. बाकीचे बघू आपण काय असते. BIB. आता तुम्ही जर मॅरेथॉन वगैरे जर पळताना तुम्ही पाहिला असेल, ते मॅरेथॉन पळणारे त्यांच्या चेस्ट वरती जो एक नंबर वगैरे लावत असतात त्याला BIB असं म्हणतात. आणि दुसरा एक या बीबचा अर्थ आहे लहान मुलं जेवताना जेव्हा त्यांच्या तोंडाला इथं खाली रुमाल बांधला जातो हनवटीला, जेणेकरून त्यांच्या अंगावरती जेवता जेवता पडू नये, त्याला सुद्धा बीब म्हणतात. हे TAR, टार म्हणजे काय, डांबर. त्यानंतर FIN, फिन म्हणजे काय, जे माशाचे कल्ले असतात, बरोबर, कल्ले, त्याला आपण फिन म्हणतो. किंवा जसं विमान आहे, विमानाला जे 2 साईडचे पाते असतात, राईट, त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, FIN, फिन. आता बघा हे सगळे काय झाले, नाऊन झाले. बघा हे सुद्धा नाऊन आहे. BIB हे सुद्धा नाऊन आहे. काय बांधतात ते, रुमाल बांधतात वगैरे, शर्टवर पडू नये जेवताना लहान मुलांनी म्हणून. FIN, फिन म्हणजे काय, कल्ला, हे सुद्धा नाऊन झालं. हे 3 वर्ड्स बीब, फिन आणि टार हे काय झाले, नाऊन झाले. फक्त डिग हा एकमेव काय आहे, ऍक्शन वर्ड आहे.
मग त्या ऍक्शन वर्डचाच आपल्याला काय शोधायचा होता, रायमिंग वर्ड. बरोबर. मग आता DIG, आता रायमिंग वर्ड तरी काय असतं, एखादा जर शब्द दिलेला असेल DIG, डिग, शेवटचे 2 अल्फाबेट 3 अल्फाबेट हे जर सेम असतील आणि उच्चार जर सारखा होत असेल नंतरचा उच्चार, तर आपण त्याला काय म्हणतो, रायमिंग वर्ड. जसं बघा डिग FIG, फिग IGI, आणखी BIG, बिग. कळालं का? डिग, फिग, बिग याला म्हणजे रायमिंग वर्ड्स, यमक जुळणारे शब्द मराठीत आपण त्याला म्हणतो. हे यमक जुळणारे शब्द म्हणजे रायमिंग वर्ड्स. मग बघा आता डिगला डिग सारखा उच्चार असणार इथं FIG, फिग असा शब्द आहे. बरोबर का? मग ह्याचा आपला काय असेल, आन्सर असेल. त्यांनी चुकवण्यासाठी काय केलं होतं बघा, बीब सारखा रिब हा त्याला रायमिंग वर्ड दिला, फिलला बिन हा रायमिंग वर्ड दिला आणि टारला फार हा रायमिंग वर्ड दिला. परंतु आपल्याला कोणाचंही नव्हतं शोधायचं. त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं एका ऍक्शन वर्डचं शोधायला सांगितलं. क्लिअरली? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. मग क्वेश्चन नंबर 18चा आन्सर काय असेल, डिग या वर्डचा म्हणजे ऍक्शन वर्डचा रायमिंग वर्ड जो असेल तो फिग असेल, FIG, फिग.